कितने बजे नहीं होगी ये अभी थोड़ा आगे से निकालो आगे से। अच्छा ये मटेरियल सब आ जाएगा उसमें निकालो। ये दो लोग सर आगे चलिए सर ढाकन उतारना संतोष एक मिनट निकाल लेता। हाँ निकाल। इकडे मागे आहे माझ्या मागे अजून एक आजा सोने की खदान है आजा अंदर अरे 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 क्या तमाशे। आतापर्यंत एकूण 9 आरोपी अटक केलेले आहेत। त्या आरोपींमध्ये 4 जे आहेत ते डॉक्टर्स आहेत, बाकी 3 जे आहेत ते त्या महिलेचे एका नातेवाईक आहेत आणि एक जो आहे तो लॅब टेक्निशियन आहे आणि त्याच पद्धतीने तपास पुढे चालू आहे। काही माहिती गोपनीय असल्यामुळे ती काय आम्हाला रिव्हील करता येत नाहीये, पण तपास चालू आहे। नक्कीच आपण या मॅटरमध्ये अजून पुढेपर्यंत जाऊ शकतो। नाव सांगा ना। API श्रद्धा अशोक वायदंडे, जवाहरनगर पोलीस स्टेशन। औरंगाबाद शहरात महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे गर्भलिंग निदान कायद्याअंतर्गत अवैधरित्या हे तपासणी चालू होती। ते डॉक्टर सूरज राणा यांच्याकडे आम्ही 22 जानेवारीला छापा टाकून त्यांना पकडण्यात आले आणि सदरीला FIR दाखल करून पोलिसांच्या ताब्यात दिली। त्या अनुषंगाने तपासाअंतर्गत जे काही त्यांनी नावं सांगितली किंवा ते पुढे सांगितली की कोणाकडे अजून घडतं, त्या अनुषंगाने हे विमल मदर केअर या रुग्णालयाला आम्ही इथे तपासणी सुरू केलेली आहे। इथे जे कार्यरत होत्या डॉक्टर वर्षा राजपूत हे आपण करत असलेल्या दाट पुरावे आणि सोशल पोलिसांकडे असल्यामुळे जवाहरनगर पोलीस स्टेशन मार्फत कार्यवाही होती, त्यांना पण अटक करण्यात आलेली आहे आणि हे डिक्लेअर होऊन आणि अटक करण्यात कालावधी मिळाल्यामुळे असं दिसून येते की इथं तपासणी अंतर्गत सर्व पुरावे नष्ट करण्यात आलेले आहेत। खूप थोडे आहेत, पण पोलिसांना आणि आम्हाला याचं आपण कळलं होतं की इथे गर्भलिंग निदान होऊन भ्रूण हत्या होऊन त्या भ्रूणाची इथेच विल्हेवाट लावल्या जाते। त्या दृष्टीने इथे आज पाहणी करायला तपासाला दोन्ही संयुक्त पोलीस विभाग आणि औरंगाबाद महानगरपालिका यातर्फे आम्ही इथं आलो होतो। इथे तपासणी अंतर्गत जे काही बघितले, जी काही त्यांनी ड्रेनेज सिस्टीम केलेली आहे त्यावरून अजून दाट संशय होतो। ज्या पद्धतीत केलेली आहे, इव्हन पेशंटच्या रूममध्ये पण ड्रेनेजचे इन्स्पेक्शन चेंबर सापडलेले आहेत। 2 बेड 2 चेंबर असे प्रत्येक रूममध्ये एक असे 4 चेंबर पेशंटच्या रूममध्ये सापडलेले आहेत आणि आपल्या वॉर्डच्या इंजिनियरना त्यांनाही आपण दाखवले तर ते म्हणे असं इन्स्पेक्शन चेंबर आपण कधीही अलाउड करत नाही किंवा हे लिगल नाही किंवा आपल्याला ह्याची गरजही नसते। तर हे खूप संशयास्पद आहे। तिथेच हे सगळं कृत्य केलं जातं आणि पुरावा नष्ट करण्याचा तिथून प्रयत्न। त्या उपर ही जी लाईन आहे त्यांनी घरातच एक मोठं चेंबर इथे बांधलेलं आहे। मोठी लाईन इथे दिलेली आहे की ज्या
त्यांनी सगळं जे काय टाकलं जातं आणि पाण्याने धुवून टाकलं जातं हे त्वरित इकडे मोठ्या लाईनमध्ये मिसळून कुठेही थांबणार नाही आणि त्याची विल्हेवाट लागेल. असं जे मोठं चेंबर आहे ते आपल्या वॉर्ड इंजिनियरला बोलवलं दाखवलं तर ते म्हणे असं कुठल्याही घरात आपण बांधत नाही. ड्रेनेज लाईन ही डायरेक्ट त्या मोठ्या आपल्या मनपाच्या लाईनला जोडली जाते. त्यामुळे ही जी काही आहे हे घर बांधतानाच पूर्वतयारीने हे सगळं केलेलं आहे. हा पूर्व प्लॅन करून आपल्याला या पद्धतीने काम करायचं हे स्पष्ट होतं आहे. पुढील तपास पोलीस खात्याकडनं होतच आहे आणि जसे जसे याच्यात संशय सापडतील यातनं एकही आरोपी सुटणार नाही याची नक्की खात्री आहे. तसा स्पेशल तपासही पोलिसांमार्फत सुरू आहे. कोणत्याच बाबतीत यामध्ये आपण काही कमी जास्त सर्व आरोपींना आपण शेवटपर्यंत पकडू. मॅम, या प्रकरणाचे आणखी पुढे काही धागे बांधले आहेत? ती सापडत आहेत. त्याच्यामध्ये अजून 3 आरोपी त्यांनी मध्ये केले होते. जसे जसे आपले अजून आरोपी आपल्याला सांगतील किंवा बोलतील जसे तपासाअंतर्गत नाही तर नक्कीच अजून सापडतील. आजच्या घडीला तरी ते जास्तीचे 3 सापडलेले आहेत आणि यांच्याहीकडे डिटेल तपास सुरू आहे. कारण ॲक्च्युअल भ्रूणहत्या या रुग्णालयात घडत होती असे बऱ्यापैकी आपल्याला त्याच्यात माहिती मिळाली. तरी कुठले पुरावे आजच्या तपासणीदरम्यान समोर आले? याबाबत फारसं सांगता येणार नाही. ते आपलं सर्व पुरावे किंवा सर्व माहिती पोलिसांकडे आहे. पण जेव्हा ते सर्व आपले पक्के पुरावे होतील ते समोर येतील तर नक्कीच आपण सगळ्यांना ते समोर दाखवू. मॅम, प्रत्यक्ष कुणाचे काही सॅम्पल किंवा काही अवयव सापडले या इथे तरी नाही. पण ज्या पद्धती त्यांनी ड्रेनेज सिस्टीम आणि विल्हेवाट पद्धत केली होती तर ते सापडण्याची शक्यता नाही. जसं ते पाणी आहे खूप मोठं लाईन आहे जरी त्याची विल्हेवाट लावली तर ते त्वरित नाहीसं निघून जात असेल मेन लाईन हस्तगत